नमस्कार मंडळी. तर आज आहे दीप अमावस्या. तर घरामधले जेवढे काही दिवे आहेत आणि पितळाची भांडी आहेत ते इथं मी धुवायला घेतली. तर एकदम चकाचक झालेत. त्यानंतर दिवेसुद्धा एकदम चकाचक आणि आजपासून श्रावण महिना सुरू झाला आणि आपले सगळे सणवार चालू झाले. इथं अन्वीला झोपी घातलं आणि अन्वी झोपल्यानंतर लगेच चहा घेतला. चहा घेतल्यानंतर लगेच कणकीचे दिवे करायला घेतले, कारण आजच्या दिवशी दिव्यांना कणकीच्या दिव्याने ओवाळलं जातं आणि लहान मुलांचं सुद्धा औक्षण कणकीच्या दिव्यानेच केलं जातं, कारण त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी औक्षण केलं जातं. तर इथं आपले कणकीचे दिवेसुद्धा तयार झाले आहेत. त्यानंतर लगेच मी पूजेच्या तयारीला लागली. सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालून घेतल्या आणि इथं अन्वीची मध्येच लुडबुड चालू होती. त्यानंतर पूजेचं ताटसुद्धा तयार करून घेतलं आणि चौरंगाभोवती इथं मी स्वस्तिकची रांगोळी काढली. जास्त काही मोठी नाही काढली, छोटीच काढली. त्यानंतर लगेच या अक्षदा घेतल्या आणि जिथं जिथं आपल्याला दिवे ठेवायचे होते तिथे तिथे या अक्षदा ठेवून घेतल्या आणि त्या अक्षदांवरती इथं दिवे मांडून घेतले. त्यानंतर पान सुपारी ठेवली आणि हळदी कुंकू लावलं. त्यानंतर लगेच दिवे प्रज्वलित केले आणि सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर फुलं वाहिली. इथं अन्वीची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. फुलं वाहिल्यानंतर लगेच आघाडा वाहिला. दीप अमावस्या दिवशी आघाड्याला खूप महत्त्व आहे. त्यानंतर लगेच उदबत्ती देवाभोवती फिरवली. त्यानंतर फुटाण्याचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवला. इथं बघा अन्वी कशी जय करते देवाला, जय कर म्हणल्यानंतर. त्यानंतर लगेच मी अन्वीचं औक्षण करायला घेतलं. सगळ्यात अगोदर हे कणकीचे दिवे होते ते सगळे लावून घेतले मी. त्यानंतर अन्वीला हळदी कुंकू लावलं. तर इथं बघा मॅडमचे कसे नखरे चालू आहेत. ते हसत होती तिनं. तिला वाटत होतं की मम्मा काय करते की. त्यानंतर लगेच अक्षता थोड्याशा तिच्या डोक्यावरती टाकल्या आणि इथं छानपैकी तिला ओवाळून घेतलं मी. तर अन्वीचं चालूच होतं, ही दे ती दे मम्मा. तर इथं ओवाळून घेतले तिला. आता तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांचं औक्षण करता का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथं पूजासुद्धा छान झालेली आहे. तर आजपासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात चालू झाली आणि सणवारसुद्धा सुरू झाले.